चित्रलेखा समूहाची स्थापना करणारे वजू कोटक यांचे अनेक विचार चित्रलेखामधनं छापून यायचे. त्यातला एक महत्त्वाचा विचार ते असं म्हणतात की या देशाची फार मोठी शोकांतिका आहे, कारण या देशाला चांगल्या हजामती करू शकतील असे लोक किंवा चांगले कपडे धुवू शकतील असे लोक मिळत नाहीत. त्याच्या पुढे वजू कोटक लिहितात की कुठे गेले हे दोघेही. तर वजू कोटक म्हणतात की लोकांच्या चांगल्या हजामती करू शकतील आणि चांगले कपडे धुवू शकतील असे सगळे लोक संसदेच्या सभागृहामध्ये आहेत, आणि जे चांगली संसद चालवू शकतात, चांगलं विधिमंडळ चालवू शकतात असे लोक लोकांच्या हजामती करण्यात आणि कपडे धुण्यात जिंदग्या बर्बाद करत आहेत. चुकीचा माणूस चुकीच्या ठिकाणी गेल्यावर काय होऊ शकतं ते चित्र सध्या आपण भारतात आणि महाराष्ट्रात पाहत आहोत. कालची नसरापूरची घटना ताजी आहे. नसरापूरच्या घटनेमध्ये महिला बालकल्याण विकास मंत्र्यांना व्यक्त होण्यासाठी तब्बल 36 तास जावे लागले. 36 तासानंतर बळेबळेच त्यांनी एखाद दुसऱ्या वाहिनीशी संपर्क साधला. आज पुन्हा नवीन घटना येते. विशेष आहे की आज 12वीचा निकाल लागलाय, परंतु देशभरातली जी नीटची एक्झाम आहे ती नीटची एक्झाम ही 3 तारखेला म्हणजे उद्या होऊ घातलेली आहे. आता 3 तारखेला होणारी एक्झाम ही काही अचानक ठरलेली नाही. देशभरातल्या एकूण विद्यार्थ्यांच्यासाठीची ही तारीख नाही म्हटलं तरी 4-6 महिने आधी ठरलेली तारीख आहे. जर 6 महिने आधी तारीख ठरलेली आहे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहेत, तर मग महाराष्ट्रातला निकाल लागायला उशीर का झाला? आज 2 तारीख आहे. 2 तारखेला 12वीचा निकाल लागलाय आणि उद्या 3 तारखेला त्यांना नीटच्या परीक्षेला सामोरं जायचंय. हे कसं शक्य होणार आहे? या राज्याचे शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण मंत्री काय या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील का? की विद्यार्थ्यांच्या या सगळ्या नुकसानीला कोण जबाबदार असेल? ज्याला ज्या खात्याची जबाबदारी दिलेली आहे त्याला आपल्या खात्याचे नेमके पोर्टफोलिओ काय आहेत, आपल्या खात्याची नेमकी कर्तव्य काय आहेत हेच जर माहीत नसेल तर अशा लोकांना त्या खात्याचा पदभार का दिला असेल? बरं, त्यातही विशेष की यांना प्रश्न विचारण्यासाठी जे इतर लोक सभागृहांमध्ये असतात ते तरी या मूलभूत